हां, तर मात्र मराठा आरक्षणाबद्दल तर सर्वात अगोदर मराठा आरक्षणाला पाठिंबा माझ्या पक्षाने दिलेला आहे. भारतीय दलित क्रांतीच्या वेळेला ओबीसीला आरक्षण आता मिळालेलं आहे. आता मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण द्या, ही सर्वात अगोदर आम्ही मागणी केलेली आहे. ज्यावेळेला मराठा समाजाला आपण बॅकवर्ड आहोत असं म्हणणं आवडत नव्हतं, त्यावेळेला त्या मराठा समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेली अनेक कुटुंब आहेत. मराठा समाज जमीनदार आहे, मराठा समाज उद्योगपती आहे, मराठा समाज राजकारणात आहे, हे सगळं खरं आहे. पण जी कुटुंब गरीब आहेत, ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे, त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, ही आग्रही मागणी आपण केलेली होती. आणि नंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आंदोलनाला गती मिळाली. त्याच्या अगोदर कुठलाही नेता नसतानाही सर्व मराठा समाजाने एका एका जिल्ह्यामध्ये 5-5, 10-10 लाखाचे मोर्चे काढलेले आहेत. कुठल्याही घोषणा न देणे आणि फक्त निवेदन नेऊन देणे, आणि ते आपल्या मराठा ज्या मुली आहेत त्या मुली त्या ठिकाणी फक्त त्या कोणाची भाषणं न करता त्या निवेदन फक्त द्यायच्या. तर असा एक ऐतिहासिक अशा पद्धतीचा जो आंदोलनाचा जो भाग आहे शांततेनं, तो मराठा समाजाने पहिल्या टप्प्यामध्ये पार पाडलेला आहे. नंतर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर त्यांनी मराठा समाज अजून गडबडून जागा केलेला आहे. आणि आता त्यांच्या आग्रहामुळं त्यांनी सरकारला एकदम जेरीस आणलेलं होतं, निर्णय घ्या, आणि सरकारने निर्णय घेतलेला आहे. आता जे कुणबी रेकॉर्डला आहे त्यांना तर आरक्षण ऑलरेडी ओबीसीचं आहेच आहे. पण सरकार सातत्यानं म्हणत होतं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देणार आहोत. आणि मी भूमिका ही मांडली होती की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे. त्याच्यामध्ये ओबीसीच्या 2 कॅटेगरी आहेत, एक 30%ची आहे, एक 20%ची आहे. 18% आरक्षण एससीला आहे आणि 1% ट्रायबलला आहे. तर त्या धर्तीवरही आपणाला इथं 1-2 कॅटेगरी करण्याच्या संबंधामध्ये विचार करता येऊ शकेल. त्याप्रमाणे आता मराठा समाजाला स्वतंत्रपणे 10% आरक्षण देण्याचा निर्णय झालेला असल्यामुळं माझी जरांगे पाटील यांना निवेदन आपलं आहे की आता त्यांनी पुन्हा आंदोलन करू नये. आम्ही आंदोलन करून तिथपर्यंत आलेलो आहोत. सारखी आंदोलनं केली की लोक मग सोबत राहत नाही आहेत, आणि कधी कधी थांबायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं मला असं वाटतं की आता 10% आरक्षण मिळालेलं आहे, त्यामुळं आता आंदोलनाची आवश्यकता नाही, त्यांना उपोषणाची आवश्यकता नाही. जरांगे पाटील यांच्या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, पण आता आंदोलनाची आवश्यकता नाही असं आपलं मत आहे. सरकारने आपलं ऐकलेलं आहे. आपल्या आग्रहामुळं, आपल्या आंदोलनामुळं, आपल्या उपोषणामुळं त्याला गती आली, आणि सरकारला स्पेशल अधिवेशन घेऊन हा ठराव संमत करावा लागलेला आहे. त्यामुळं आता आंदोलनाची आवश्यकता नाही असं आपलं मत आहे.